तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही? ठीक आहात का? तर आज सकाळचं वातावरण खूप छान झालं होतं गावाकडचं बरं का. छान पक्ष्यांचा चिवचिवाट असा आवाज येत होता. आणि गावाकडं मला सकाळची ही लवकरच होती आणि इकडचा स्वयंपाक कसा लेट असतो, पण गावाकडचा स्वयंपाक थोडासा लवकर करावा लागतो. हे पहा, सगळं अजून आहे ना, असं सूर्यास्त थोडासा उगालेला होता बरं का. इकडं आपली आहे गाय, त्याचे छान छान पिलू. आणि इकडं ना माझं चाललं होतं स्वयंपाकाची तयारी. आज स्वयंपाकाच्या मेनूमध्ये मी बनवणार होते आपली आंबट भाजी. आणि इकडं खूप म्हणजे सगळ्या गोष्टी गावाकडे आहेत ना, आपल्याला लवकरच करावं लागतात बरं का. आणि खरं सांगू गावाकडं ना सकाळच्याला मूड पण एकदम फ्रेश राहतो, कारण आपण लवकर उठलेला असतो, सगळ्या गोष्टी आपल्या आवरलेल्या असतात, त्याच्यामुळे तर चालू होतं. आणि प्रिशा काही शूट घेत होते थोडं थोडं करून. आजचा हा व्हिडिओ आहे ना खूप छान होणार आहे बरं का. तुम्ही फक्त कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ. त्यानंतर आहे ना आपल्या लिंबुनीच्या झाडाला ना खूप छान असे ना मोठे मोठे लिंब लागले होते. आणि त्याच्यामुळे मला आहे ना हे लिंब ना नगरला न्यायचे होते. त्याच्यामुळे लिंब इथं तोडायचं माझं काम चालू होतं बरं का. खूप असे मोठे मोठे लिंब पिवळे धमक झालेले होते. हेच लिंबू आपल्याकडं सिटीत घ्यायचं म्हणलं तर खूप महाग भेटतं. त्याच्यामुळे म्हणतात शेतकरी हा ना कधीच उपाशी राहू शकत नाही बरं का. पण असं आहे त्याचं की त्याच्या पिकाला कधी भाव भेटत नाही. हेच त्याचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य मी तर म्हणते. पण त्याच्या अंगात एवढी ताकद असते ना, तो पिकाला भाव असो अगर ना असो, शेतकरी हा असा माणूस आहे ना, तो कधीच खचत नाही बरं का. तर त्या आपण आपल्या शेतातल्या ना मंदिरात, भैरवनाथाचं मंदिर आहे ना, तिथं दर्शन घेण्यासाठी येत असतो. आम्ही गावाकडे कधी पण येऊ ना, बिगर दर्शनाचं आम्ही कधीच रिटर्न जात नाही बरं का. त्याच्यामुळे ते छान असं आम्ही दर्शन वगैरे घेतलं, प्रसादवाला आपलं नारळ वगैरे आणला होता फोडायला, हळदी कुंकू. खरं सांगू गावाकडं खूप छान वाटतं बरं का. नाही असं नाही, खूप छान वाटत होतं. इथं मग आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं. आणि ताईंनी जो पंढरपूरवरून जो पेढ्याचा प्रसाद आणला होता ना, तो पण मी आपल्या देवाला आणला होता ठेवायला बरं का. चालतंय म्हणलं. आणि इकडं आहे आपला ना सगळा कांदा, आणि पाठीमागचं आहे गवत. ते पण पुढं तुम्हाला दिसेनच व्हिडिओमध्ये. हे गवत पण आपल्याला थोड्या वेळाने तोडायला यायचं होतं बरं का. मी खरं सांगायच्या अगोदर हे गवत तोडलंच नाही, मी पहिल्यांदा ट्राय करणार होते बरं का. त्यानंतर मस्त छान असं आपलं ना भैरवनाथाचं दर्शन घेतलं. आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्ही छान असं आपलं दर्शन घेऊ शकता. आणि मंदिरात पाया पडायला आल्यामुळे ना असं खूपच जास्त म्हणायला ना कुठंतरी खूप असं छान असं फिलिंग वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मी माझ्या बाळांना अंगारे लावून घेतला. पण ऑलरेडी मुली जात नाहीत आतमध्ये, त्याच्यामुळे शिवांश आतमध्ये गेला होता, त्याच्यामुळे त्याने अंगारा ऑलरेडी लावलेला होता. प्रिशाला मी लावला. कसे ओरडत आहेत पक्षी. इकडं अलीकडली जरा पातळ झाली हीच. कस काय एवढी पातळ झाली असन बरं? उत्पन्नाची म्हणतात नाही ल. हा ना, हा ही जरा जास्तच पातळ झाली ना. आता आम्ही आलतो रानात की मका लायडा करायला. तुम्हाला चला तुम्हाला दाखव आमची मका. काय म्हणले? असं ह्याला परत टोपायला नसून जमत आहे ना, ह्याला परत टोपायला जमत नाही ना. ही लहान असताना थोडी थोडी 2-2 पानं तवाच करायला पाहिजे होत आहे ना. कुठं ते आडवं? हे बघा इथं तर तुम्ही बघितलं, आम्ही शेतामध्ये ना मस्त असं आमच्या मका लेडा करायला आलो होतो. कशी उगली कशा, मी अजून काही पेरल्यापासून बघितलीच नव्हती. आणि हे बघा आपलं शेतातलं गवत खूप छान असं हिरवंगार वाटत होतं. त्यानंतर तुम्ही तर बघितलं, आम्हाला एक जी गाय आहे ना, त्या गायसाठी आम्हाला गवत तोडायचं होतं बरं का. तर इथं मिस्टरच गवत तोडणार होते, पण मला चला ट्राय करून बघायला काय हरकत नाही आपल्याला. तर इथं ना मी गवत तोडत होते. मी पहिल्यांदाच तोडलं, हे तुम्हाला मी मागं पण सांगितलं. आता घास वगैरे मी कापलेला आहे, पण हे गवत काय मी तोडलं नव्हतं बरं का. तर म्हणजे गवत काही गोष्टी तोडण्याचा तो आनंद काही वेगळाच होता माझा.
आणि मला हसायला पण यायचं या गोष्टीचं की हे पण मला चिडवायचे, मला असं बरं वाटते तू गवत तोडते असं तसं. त्यांना मी तेच सांगत होते, कारण की मी काय एखाद्या कलेक्टरची मुलगी नाही, की मी पण एका शेतकऱ्याची मुलगी. त्याच्यामुळे जरी मी तिथं नसले शिकले तरी इथं मी पूर्ण गोष्टी करू शकते, असं काहीच नाही बरं का. त्याच्यामुळं तर असा काय आपला आजचा ना शेतामधला व्हिडिओ होता. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर बाय.